नमस्कार. सत्याचा शोध या यूट्यूब चॅनलवरती मी सुवर्णा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज एक विदारक सत्य मांडण्याची इच्छा झालेली आहे आणि माझ्याविषयी काही गोष्टी सांगण्याची इच्छा झालेली आहे की नाव नाही सांगणार लगेच, भविष्यामध्ये तुम्हाला ती व्यक्ती कळेलच कोण आहे कोण नाही ती. माझ्याकडे एका भाऊंचा कॉल आला आणि ते खूप प्रॉब्लेममध्ये आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की मला XYZ पुण्यातल्या 4-2 गुरूंनी बऱ्याच ठिकाणी जाऊन आले ते त्यांनी मला 3-4 लाख रुपये खर्च आणि काही तोळे सोनं मागितले, त्याशिवाय गेनमाळ होणार नाही. आणि ताई माझी 10x10ची खोली 10x15ची खोली आहे, ती मी विकतो ना आता गेनमाळ करतो. जर अशा पद्धतीने देव घरात घ्यायची गरज लागत असेल की स्वतःचं घर विकून मग देव घ्यायचा आहे कुठं. आणि दुसरी गोष्ट, स्वतःला गुरु म्हणून घेताना ते लेकराचे आईबाप म्हणून घेताना तुम्ही, मग अशा लेकरांचे आईबाप म्हणून घेण्यासाठी जर त्या लेकराचं घर विकायला लागत असेल आणि तुम्ही जर सोन्या नाण्यासाठी पैशासाठी त्यांची जर अशी अडवणूक करत असाल तर तुम्हाला आईबाप किंवा गुरु कसं म्हणायचं. जन्मदात्या आई वडिलांपेक्षा गुरुचं स्थान हे उच्च असतं. अशा लोकांना गुरु म्हणायचं आहे का? आणि या चाललेल्या बाजाराविषयी तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे गुरु काशीनाथ बाबा सर्वश्रुत आहेत. माझ्या बाबांनी माझ्याकडनं नाही पैशांची अपेक्षा केली आणि माझ्या आशाताईंनी माझ्याकडनं नाही पैशाची अपेक्षा केली, ही ओपनली सांगते. मी खूप भाग्यवान आहे की मला काशीनाथ बाबांसारखे गुरु भेटले आणि आशाताईंसारखे गुरु भेटले. माझ्या जगदंबेची कृपा म्हणून त्यांना भेटवलं. मी अशा पैशाच्या बाजारामध्ये अडकले नाही.